युक्त आहार न लगे अनेक साधने, युक्त आहार न लगे अनेक साधने, अल्प नारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देत भीती. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देत भीती. तुका म्हणे मज अनेक उपाव, तुका म्हणे मज अनेक उपाव, दिसती ते वाव नामे विन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देत भेदी. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः. समागच्छ तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधनो पावन झालो चराचरी. मी कळा कुसली काठीच नेने, बोलितो वचन्याची भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस सुरवावी. तुमचा अनुग्रह लाधनो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरो कृपया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती दयांची केली स्मरण. हो यश कर विद्यानिच अधिकरण, हे शिवंतु श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार. आता विठ्ठल अनेक साधने, अल्पनारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देत भेटी. श्री संत जगत नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्याच नावाने गेल्या 70 वर्षापासून सुरू असलेल्या त्या नारळी सप्ताहाचं 71 वर्ष. हरिभक्तीपरायण परम पूजनीय महंत प्रेम मूर्ती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने, श्री हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने
हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. सप्ताहामध्ये आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज भोग यांच्या अमृतवाणीतून आपण रामकथा ऐकत आहात. आजचा आपल्या सप्ताहाचा हा पहिला दिवस आहे. त्यांच्या कृपाशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे. त्यांनी भक्तीपरायण परमपूजनीय गुरुवर्य मंत्र महादेव महाराज श्री क्षेत्र संस्थान नारायणगड. खरं म्हणजे या नारायणी सप्ताहाचं वैशिष्ट्य हे आहे या वर्षीच्या की त्यांच्या नावाने हा सप्ताह गेल्या 71 वर्षापासून सुरू आहे. त्या नगत नारायण महाराजांची ही जन्मभूमी आणि जन्मभूमीमध्ये महाराजांच्या नावाने संबंध मराठवाड्यामध्ये जो सप्ताह चालतो त्यांची जन्मभूमी ही आहे. आणि म्हणून या वर्षीच्या सप्ताहाला खऱ्या अर्थाने विशेष महत्व आहे. विठाला नगत नारायण महाराजांसारख्या संस्थांचा जन्म होतो. आणि म्हणून महाराजांना जन्म देणारी ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये या वर्षीचा हा सप्ताह आहे. या सप्ताहाचा आजचा हा पहिला दिवस आहे. महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा आणि कलियुगातली प्रधान साधना प्रतिपादन करणारा अभंग आहे. ज्या युगामध्ये आपण राहतो तो कलियुग आहे. कलियुग हा अत्यंत कष्टकर युग आहे. कलियुगाचं महत्व प्रतिपादन करत असताना असं म्हटलं जातं कलियुगामध्ये काय होईल. धर्म प्रबोधित तप प्रचलितम सत्यांच दूरेगतम पृथ्वी मंदथला नृपत कपटिना सत्यम मृतो ब्राह्मणा साधु शिदंती दुर्जन प्रभवती प्राय प्रवृत्ती कलही. धर्म माणसाला सोडून निघून जाईल. धर्म प्रबोधित तप प्रचलितम तप प्रचलित होईल अर्थात तप सुद्धा सोडून जाईल. लोक तप करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होणार नाहीत. असं म्हणतात की बऱ्याचदा माळकरी सुद्धा एकादशी धरणार नाही. तप प्रचलितम सत्यांच दूरे गतम
सध्या तर माणसापासून फार दूर निघून जाईल कलियुगामध्ये. पृथ्वी मंद फला, पृथ्वी कमी पिके. नृपात कपटीना, नृप म्हणजे राजे, राजे कपटी होतील. सत्यम भृतो ब्राह्मणा, ब्राह्मण सत्याला सोडून वागतील. सत्यम भृतो ब्राह्मणा साधू शिरंती, साधूचा मान कमी होईल. आणि दुर्जन प्रभवती प्राय प्रवृत्ती करही, ही कलियुगाची प्रवृत्ती आहे. साधूचा मान कमी होताना ज्यावेळेला दिसेल, दुर्जनाचा मान वाढताना ज्यावेळेला दिसेल, खऱ्या अर्थाने हे दुर्जन आहेत हे माहीत असून सुद्धा लोक त्याचा मान राखतील, समजून हे कलियुग आहे. आणि कलियुगातली ही परिस्थिती आहे. पुढे तर असं सांगितलं जाते, निर्विजा पृथ्वी निरौषध रसा, नीचा महत्वंगता, भूपाला निज धर्म कर्म रहिता, विप्रा कुमार्गे रता, भार्या भृतु विरोधिनी पररता, पुत्रा पितृदूषका, हा कष्टम खलु वर्तते कलियुगो, धन्या नराहे मृता. निर्विजा पृथ्वी, पृथ्वी निर्बीज होईल, काही दिवसांनी पिकणार नाही. निरौषध रसा, कितीही औषध घ्या गुण येणार नाही. मला असं वाटतं आता रोगापेक्षा औषधं जास्त आहेत की औषधापेक्षा रोग जास्त आहेत. जितके जितके जास्त औषध तितके तितके जास्त रोग आहे. औषधाचा गुण येणार नाही. निरौषध रसा, नीचा महत्वंगता, जे लोक आपल्याच प्रपंचाचा विचार करताय, जे लोक फक्त आपल्याच पोटाचा विचार करताय, जे लोक आपल्याच परिवाराचा विचार करताय, त्या लोकांना जास्त महत्व प्राप्त होईल. नीचा महत्वंगता, भूपाला निज धर्म कर्म रहिता, भूपाल म्हणजे राजे, नीच धर्मे होती. भूपाला म्हणजे धर्म कर्म रहिता, विप्रा कुमार्गे रता, ब्राह्मण कुमार्गाने वागते. विप्रा कुमार्गे रता, भार्या भृतो विरोधिनी, आपल्याच मालकाचा विरोध करेल. पररता, पुत्रा पितृ दूषका, पुत्र पित्याचे वैरी होतील. हा कष्टम खलु वर्तते कलियुगो, धन्या नराय मृता. या कष्टकर कलियुगामध्ये जास्त दिवस जिवंत राहणाऱ्यापेक्षा लवकर मेलेली माणसं फार चांगले राहते. धन्या नराय मृता. लवकर ज्याचं जाणं असेल ही माणसं खरं म्हणजे चांगले राहतील. 70च्या पुढे लवकर ज्याचं जाणं होईल ती माणसं चांगले राहतील असं सांगितलं बाबा या श्लोकामध्ये. बघा, धन्या नराय मृता, असं हे कलियुग आहे. कलियुग अत्यंत कष्टकर युग आहे. कलियुग अत्यंत पापी कलियुग आहे. कलियुगामध्ये असं होईल, धर्म तप दया आणि दान हे 4 पाय आहे धर्माचे, त्याचं पालन कोणीही करणार नाही. असं कलियुगामध्ये होईल. त्यावेळेला परीक्षितीने असा प्रश्न विचारला की महाराजजी, कलियुग जर असं असेल, असं कष्टकर कलियुग असेल, या कलियुगामध्ये उद्धार नसेल, उद्धार होण्याची संधी नसेल, उद्धार होण्याची साधना नसेल, एकही साधना नसेल या कलियुगामध्ये उद्धार होण्याची, त्यावेळेला सांगितले शुकाचार्याने, राजे हे कलियुग कष्टकर युग आहे, पण या युगामध्ये उद्धार होण्याची अत्यंत साधी सोपी साधना आहे. उद्धार होण्याची सुद्धा संधी आहे. म्हणजे कशाने उद्धार होईल ऐका गड्या. भागवतकार म्हणतात, कले दोष निधे राजन, राजा हे कली दोषा कलियुग दोषाची खाण आहे. कले दोष निधे राजन, नास्ती एको महान गुणा, या कलियुगामध्ये एक गुण मात्र फार मोठा आहे. कले दोष निधे राजन, नास्ती एको महान गुणा. काय गुण आहे महाराज? कीर्तना देव कृष्णश्च मुक्त संग परमवदी. या कलियुगामध्ये दुसरी साधना करण्याची गरज नाही. या कलियुगामध्ये फक्त नाम संकीर्तनाने माणसाचा उद्धार आहे, कीर्तनाने माणसाचा उद्धार आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराजांचा आपल्याला आग्रह आहे, कलियुगा माझी घराले
कलियुगाचा महिमा कलियुगामध्ये कीर्तन ही साधना प्रधान सांगितली. मी असं म्हणेन की भगवत प्राप्तीची ही साधना आहे. महाराजांनी सांगितलं कीर्तन ही साधना भगवत प्राप्तीची साधना आहे. महाराजांना आपण असं विचारू की महाराज अन्य काही साधना नाही. हा आहे, अन्य ही साधना आहे. ज्ञान ही साधना सुद्धा भगवत प्राप्तीची साधना आहे. कर्म ही साधना ही भगवत प्राप्तीची साधना आहे. योग ही साधना ही भगवत प्राप्तीची साधना आहे. यज्ञ ही साधना ही भगवत प्राप्तीची साधना आहे. आणि नाम ही साधना सुद्धा भगवत प्राप्तीची साधना आहे. महाराज ही नाम साधना तुम्ही आम्हाला का सांगता? हे तर खूप साधी आहे, हे तर खूप सहज आहे. आम्ही तर आहोत, आम्ही कोणतीही साधना करायला तयार आहोत. सज्जना, ज्ञान साधना ही भगवत प्राप्तीची साधना असली तरी ज्ञान साधनेला जो अधिकार पाहिजे तो आपल्याजवळ आहे का नाही ते आपण शोधणं महत्वाचं आहे. का अधिकार पाहिजे हो ज्ञानाला? ज्ञान कशामुळे टिकू शकते हो? माऊली असं म्हणतात, ज्ञान टिकून राहावं असं जर वाटत असेल तर तुमच्याजवळ वैराग्य असणं अत्यंत महत्वाचं आहे. वाघिणी तुम्हाला दूध द्यायला तयार आहे, पण तुमच्याजवळ सोन्याची वाटी असली पाहिजे. तसं ज्ञान तुम्हाला मुक्त करायला तयार आहे, पण तुमच्याजवळ वैराग्य असलं पाहिजे. वैराग्य हा वैराग्य या गोष्टी कठीण आहे. वैराग्य बोलायला तरी सोपं वाटत असलं, कीर्तनामध्ये वैराग्याच्या गप्पा मारणं जरी सोप्या असल्या तरी खऱ्या अर्थाने वैराग्याचं नाटक जमत नसते. सज्जना, सगळी नाट्य जमतात पण पैशाचं नाटक जमत नाही. तसं परमार्थामध्ये सगळी नाट्य जमतात, वैराग्याचं नाटक जमत नाही. वैराग्य कठीण असते असं म्हणतात. पर्वत जर तुम्हाला पाहायचा असेल ना तर तो तुम्ही दुरून पाहिला पाहिजे. आतमध्ये गेला तर भयंकर कठीण आहे. युद्धाच्या गप्पा जर मारायच्या असल्यात ना, अर्थात युद्धाचा विचार करायचा असेल तर तो फक्त गप्पा मारल्या पाहिजे. प्रत्यक्ष युद्ध करणं अत्यंत कठीण आहे. पर्वत दुरून पाहावा, पर्वता दुरुता रम्य, युद्धस्य वार्ता रम्य. युद्धाच्या वार्ता जरी माणसाला खूप चांगल्या वाटत असल्या तर युद्ध करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे महाराज. त्यामुळे माझ्यासमोर शिवाजी महाराजही आहेत आणि संभाजी महाराज. युद्धाच्या गप्पा नाही का? आणि माझ्यासमोर छत्रपतीचा पुतळा यायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले काही प्रसंग सांगणे ह्या गोष्टी अत्यंत सोप्या आहे. पण प्रत्यक्ष शिवाजी महाराज होणं अत्यंत कठीण आहे. बऱ्याचदा माणसं म्हणतात की शिवाजी महाराजांचा जन्म झाला पाहिजे पण आपल्या घरात नाही, दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे. युद्धाच्या गप्पा सोप्या असल्या तर युद्ध कठीण आहे दादा. सांगून जाईल एका क्षणापुरतं. महाराज पन्हाळगडावर होते, दृष्टांत म्हणून सांगतो बरं का. महाराजांना विशाळगडावर जाणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची होती.
6 महिन्याच्या अगोदर महाराजांनी अफजल खान फाडला होता. 66 सप्तमी होती, विकारी संवत्सर होतं, गुरुवारचा दिवस होता. सगळा देश आदरला होता. विजापूरकरांनी महाराजांना मारण्यासाठी 42,000 सैन्याने शिशीची जोहर पाठवला होता. 42,000 सैन्याचा वेळा त्यांनी मारला होता पन्हाळगडाला. महाराजांना पन्हाळगड सोडणं अत्यंत महत्वाचं होतं. महाराजांनी पन्हाळगड सोडण्यासाठी तारीखही निवडली. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुवारचा दिवस होता. बाजीप्रभूंना सगळी जबाबदारी दिली होती. बाजीप्रभूने ती जबाबदारी स्वीकारली होती. बाजीप्रभूने 600 मावळे तयार केले होते. रात्री 10 वाजता गडाचा दरवाजा उघडला होता. दरवाजाच्या बाहेर 600 मावळ्यांनी 2 पालख्या पडल्या होत्या. एका पालखीमध्ये महाराज बसले होते, एक पालखी रिकामी पाठीमागून चालत होती. वेळा जवळ येत होता. वेळा आता 50 पावलावर आला होता. वेळा आता 25 पावलावर आला होता. वेळा आता 5 पावलावर आला होता. मावळ्यांचं पाऊल आता वेळामध्ये पडलं होतं. वरून धो धो पाऊस पडत होता, तरी सुद्धा मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती. विशाळगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावळ्यांची होती. एका जाळीतून डोळे चमकले, वाघाचे नाही माणसाचेच आहे. गुप्तचर असले पाहिजे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे महाराजांसारखा पोशाख केलेला माणूस शिवान हमी नावाचा त्याच्यामध्ये बसला. 15 मावळे तिथं थांबले. बाकीचे मावळे महाराजांकडून पळत होते. गजापूर नावाचं गाव लागलं. पाठीमागून गणिम येतो हे महाराजांना समजलं. बाजीप्रभूला समजलं. बाजीप्रभूने ती पालखी त्या ठिकाणी खाली ठेवली आणि बाजीप्रभूने मुजरा केला, जावं महाराज आपण. जोपर्यंत आपण विशाळगडावर पोहोचतो होणार नाही महाराज, तोपर्यंत तुमच्या पाठीमागे काही शत्रूला येऊ देणार नाही महाराज. हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल महाराज, पण आपल्या पाठीमागे शत्रू येऊ देणार नाही. ज्या गडावरून महाराज निघाले होते त्या गडाला 42,000 सैन्याचा वेळा होता. जे खिंड अडवायची होती ती खिंड 300 सैन्यानिशी 3,000 सैन्य अडवून ठेवायचं होतं. ज्या गडावर महाराजांना पोस्ट व्हायचं होतं तो गड अजून 6 कोस राहिला होता. 4 तास त्या ठिकाणी जाण्यासाठी लागणार होते आणि महाराजांना बाजीप्रभू विनंती करत होते की जावं महाराज आपण. महाराज नाकार देत होते, नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही बाजी, जावं महाराज आपण. आपल्याला भवानीची शपथ आहे महाराज, आपण थांबणं बरं नव्हे महाराज. त्यावेळेला जे वाक्य उच्चारलं बाजीप्रभूने ते आजही प्रसिद्ध आहे. महाराज लाख मरावे महाराज, पण लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज. बाजीप्रभूने जो मुजरा केला तो मुजरा बाजीप्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा ठरला. महाराज निघाले, विशाळगडावर जाण्यासाठी पोहोचले. सुरव्यांच्या तलवारी महाराजांच्या दिशेने धावल्या. महाराजांच्या मावळ्यांनी महाराजांना कळ तयार केले. महाराजांची भवानी सुद्धा बाहेर पडली. भवानीने महाराजांना मार्ग मिळवून दिला. महाराज विशाळगडावर पोहोचत झाले आणि तोफांच्या आवाजाने महाराजांनी बाजीप्रभूला आवाज दिलाय, पोहोचतोय बाजी, आम्ही तुमची वाट पाहतोय बाजी, तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही बाजी. पोहोचतोय बाजी, आम्ही तुमच्यामुळे पोहोचतोय बाजी. बाजी सुद्धा याच आवाजाची वाट पाहत होते, जगायसाठी नाही मरायसाठी. माझा मित्र जगला असेल, माझा महाराष्ट्र जगला असेल, माझा राजा जगला असेल तर अशा राजाला जगवण्यासाठी बाजीप्रभू सारखा एखादा शिपाई मेला तरी चालेल. त्या गप्पा सोप्या आहे, त्या गोष्टी सोप्या आहे, हे करणं कठीण आहे. युद्धाच्या त्या गोष्टी
लाक्षं युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च छात्र कर्म स्वभाव ऐशे जे शौर्यादिकी हे 7 गुण शेती अलंकृत सप्तऋषी आकाश दैसे हे गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला क्षत्रिय म्हणतात. माझ्या दादांनो, युद्धाच्या गोष्टी करणं जरी सोप्या असल्या तरी युद्ध करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. एक माणूस आपल्या घरी असं तलवार फिरवायचा, कोणापुढे मला माहित नाही, कोणापुढे तर एक माणूस तुमच्या बद्दल सांगा, आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा, कोणापुढे हाच माणूस हे बघ अशी तलवार चालवली पाहिजे, कशी ढाल धरली पाहिजे, कसा भाला फेकला पाहिजे, कसा घोडा टाकला पाहिजे. ही म्हणायची माझ्या नागापुढे गेला तिकडे मरा ना. तो म्हटला तिकडे गेलो तो 25 मारले, तिकडे गेलो तो 35 मारले, मला चांगलं माहित आहे म्हणे. तुम्ही आता भोजन करा आणि विश्रांती करा. रोजच अपमान, रोज अपमान, माहित आहे म्हटलं म्हणजे अपमानच आहे, इतका अपमान. एक दिवस गेला तो, अपमान सहन नाही झाला त्याला, तलवार घेऊन गेला, युद्धभूमीवर गेला, माणसाचे हात तोडून आणले. पाहता काय, इकडच्या वर्गाला सांगतो, माणसाचे हात तोडून आणले, पठ्ठ्याने माणसाचे 20 माणसाचे 40 हात तोडले. असा गठ्ठा डोक्यावर घेतला, रक्तबंबाळ झाला होता. आला घरी, टाकला आपल्या सौभाग्यवतीच्या समोर आणि म्हटला, म्हणत होती ना माहित आहे, पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. ती म्हटली, पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणल्यापेक्षा पठ्ठ्याने माणसाचे मुंडकेच का तोडून आणले नाही. तो म्हटला, मुंडके अगोदरच कोणीतरी तोडून दिले होते म्हणून तर हाताळले. बाणशस्त्र सावनी गोरी त्या गोष्टी जरी सोप्या असल्या, युद्ध करणं कठीण आहे. पर्वत दुरून पाहावा, पर्वतामध्ये जाणं अत्यंत कठीण आहे. तसं वैराग्याच्या गप्पा मारणं जरी सोप्या असल्या तरी वैराग्य हा विषय अत्यंत कठीण आहे. नवी वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. वैराग्याच्या अनेक गप्पा आपल्याला माहित आहे माझ्या दादांनो. वैराग्य किती कठीण आहे, किती कठीण आहे. अनेक संत महात्म्याच्या चरित्राबद्दल आपण विचार करतो तर वैराग्य अत्यंत कठीण विषय आहे. म्हणजे ज्यावेळेला महाराज लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागते, काढून इंद्रजिताची शक्ती ज्यावेळेला लखनजीला लागते, वानरसीना लखनजीला उचलून आणते, रामप्रभूकडे घेऊन येते. रामप्रभू लक्ष्मणाचं डोकं आपल्या मांडीवर घेतात, त्याच्या कुरड्या केसावर हात फिरवतात. छातीमध्ये इंद्रजिताचा बाण लागलेला आहे. लखनजीला मूर्छा आलेली आहे. आपण ते चित्र पाहिलं असेल. सगळी वानरसेना आजूबाजूला उभे, काही लोक समोर बसलेले आहेत.
रामप्रभू त्यांना सगळ्यांना म्हणतात, हे नलनी, हे जामवंत, हे विभीषण, हे हनुम्या, लक्षात ठेवा. माझ्या भावाला जर उद्या कशाने काही झालं ना तर तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही, लक्षात ठेवा. माझ्या भावाला जर कशाने काही झालं तर रामाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. अरे, जिने आमच्या पोटचा गोळा माझ्यासोबत पाठवला, माझा राजा झोपला नाही, माझ्या राजाने 14 वर्ष काही खाल्लं नाही, जर काही झालं मी एकटाच अयोध्येमध्ये परत गेलो, माझ्या सुमित्रा मातेने जर मला विचारलं, काय रे राघव, एकटाच आला दादा, लखन कुठे आहे, मी त्याला काय सांगू? काहीही झालं तरी चालेल, पण मला माझा फोन पाहिजे. म्हणजे आपल्याही जीवनामध्ये भावाचं काय महत्व आहे हे करून घेतलं पाहिजे. मला फोन पाहिजे. काय म्हणतात प्रभू पुढे, शक्य सीता समानानी मर्द लोके विचिरवता न लक्ष्मण समोर राहता. शक्य आहे मला अयोध्येसारखं राज्य मिळेल, शक्य आहे मला सीतेसारखी बायको मिळेल, पण अशक्य आहे मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी भेटणार. माझा लक्ष्मण जर मला भेटत नसेल तर काय करायची ती अयोध्या, माझा भाऊ जर मला भेटत नसेल तर काय करायची ती सीता. मला अयोध्याही नको, मला सीताही नको, मला फक्त माझा लक्ष्मण पाहिजे, माझा लक्ष्मण पाहिजे. बघा, वैराग्य कशाला म्हणतात सांगून जाईल. ज्या वेळेला सुषेण नावाच्या वैद्याचं घर उचलून आणतायत हनुमानजी, सुषेण नावाचा वैद्य सांगतो की अशा अशा पर्वतावर एक वल्ली आहे, ती वल्ली जर तुम्ही घेऊन आला तरच उपयोग होईल, सूर्य उदय होण्याच्या अगोदर पोहोचलं पाहिजे. सगळ्यांच्या नजरा हनुमंतरायाकडे जातात, हनुमंतराय दान घेतात, पर्वतावर जातात, चुकीची औषध केली तर एखाद्या वेळेला अनर्थ घडेल, पर्वतच उचलतात आणि आकाश मार्गाने जात असताना त्या ठिकाणी अयोध्येहून जाण्याचा त्यांचा मार्ग आहे. आणि खालून भरतजी विचार करतात, हे संकट माझ्या दादाच्या दिशेने जातं की काय, म्हणून बाण मारताय. बाण मारल्यानंतर हनुमानजीला खाली यावं लागतं. हनुमानजीची मूर्छा गेल्यानंतर हनुमानजीला विचारलं जातं की आपण कोण आहात. सगळा वृत्तांत ज्यावेळेला भरतजीला समजतो त्यावेळेला भरतजी जोराने हंबरडा फोडतात, कोण तो इंद्रजित, माझ्या भावाला बाण मारलाय का, माझ्या भावाला बाण मारलाय, कोण तो इंद्रजित. मालकाची आज्ञा नाही रे, नाही तर या ठिकाणून मी त्याचा समाचार घेतला असता, कोण तो इंद्रजित. भरतजी रडतात. सगळी बातमी त्या ठिकाणी अयोध्येला समजते. भरतजी काय म्हणतात माहितीये, काही काही जर वाण राहिली असती तर आज माझ्या लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागली नसते. रडते भरतजी, सगळी अयोध्या रडते, अयोध्येतले वृक्ष रडतात. त्या ठिकाणी हनुमानजीचे नेत्र सुद्धा ते प्रेम पाहून ढिले होतात आणि हनुमानजी सगळ्यांचा चेहरा ज्या वेळेला निहाळतात त्यावेळेला एक पात्र उंबरठ्यामध्ये उभं असताना त्यांना दिसते. हनुमानजी त्या पात्राजवळ जातात, त्या पात्राचं दर्शन घेतात, मा म्हणून पुकारतात आणि म्हणतात, मा हा हनुमान. लखनजीला इंद्रजिताची शक्ती लागली मा, हा हनुमान. आणि ही बातमी अयोध्येने ऐकल्यानंतर सगळी अयोध्या रडते मा, अयोध्येचे वृक्ष रडतायत मा, पक्षी रडतायत मा. तुझ्या चेहऱ्यावर मला एकही भाव दिसत नाही मा, लक्ष्मणाचा आणि तुझा काही संबंध नाही मा. त्यावेळेला उर्मिला म्हणते, हनुमानजी माझा आणि लक्ष्मणाचा जो संबंध आहे तो अयोध्येत दुसऱ्या कोणाचा नाही, हे माझं सौभाग्य आहे. मग मा तुझं सौभाग्य संकटात आहे ना, ऐका काय, तुझं सौभाग्य संकटात आहे ना मा. त्यावेळेला उर्मिला म्हणते, हनुमान अभद्र बोलू नको, माझं सौभाग्य कधी संकटात येऊ शकत नाही, येऊ शकत आहे ना, आहे ना. सांग हनुमान माझं सौभाग्य त्या ठिकाणी काय करते. मा तुझं सौभाग्य रामप्रभूच्या मांडीवर झोपलेलं आहे मा. काय सांगावं मा तुला, तुझ्या सौभाग्यासाठी स्वतः रामप्रभू रडतायत मा. उर्मिला म्हणते, मग तर न्याय झाला नाही का हनुमान, जो रडतोय त्याला बाण लागला, झोपतोय त्याला नाही. अरे राम नामाचं कवच ज्याने पहिलेला आहे त्याला इंद्रजिताचा बाण काय करू शकतो. लागला तर तो अगोदर कवचाला लागेल ना. काय भाग्य आहे का हनुमान माझं, माझ्या सौभाग्यासाठी जर जगन्यंता परमात्मा रडत असेल तर याच्यापेक्षा माझं आणि माझ्या सौभाग्याचं दुसरं काय भाग्य असेल. तो रडतोय त्याला बाण लागलाय, झोपतोय त्याला नाही.
माझा मालक तर विश्रांती घेतोय आणि इंद्र माझ्या मालकाचा बाण जर स्वतः रामप्रभू आपल्या अंगावर घेत असेल तर हे माझं भाग्य आहे. हनुमानजीचे नेत्र धीरे होतात, हनुमानजी दर्शन घेतात आणि हनुमानजी म्हणतात लवकर गेलं पाहिजे मा, सूर्य उदय होण्याच्या अगोदर पोहोचलो पाहिजे मा. त्यावेळेला उर्मिला म्हणते थांबून आले का हनुमान, काय करतो, थांब 5 दिवस, सुंदर आहे अयोध्या, शरयू तीरावरी अयोध्या, मनोनिर्मित नगरी, थांब हनुमान, काय बोलते मा तू, 5 दिवस थांबण्याची भाषा करते. सूर्योदय झाला तर अनुचित घडण्याची शक्यता असून सुद्धा तुम्हाला सांगते की 5 दिवशी तर आलं पाहिजे. सूर्योदय झाला तर त्यावेळेला उर्मिला म्हणते का हनुमान, तुझ्याशी बोलणारी एक रघुकुलातली पूर्वजू आहे, तुझ्याशी बोलणारी एक पतिव्रता आहे. तुला जर या ठिकाणी 5 दिवस राहण्याची इच्छा असेल, तुला जर सूर्य उदय होण्याची भीती असेल, ती पतिव्रता त्या सूर्याला सांगते 5 दिवस त्याचा उदय होणार नाही. हनुमानजी दर्शन घेतात. उर्मिलेच्या हातामध्ये एक प्याला आहे. विचारतात महा प्याला कशाचा? हनुमान, माझं सौभाग्य ज्यावेळेला वनवासात गेलंय ना त्यावेळेला माझ्या सौभाग्याची दूध पिण्याची वेळ झाली होती हनुमान. त्यावेळेला उर्मिला मातेचे नेत्र सुद्धा पाझरतात. माझ्या सौभाग्याची दूध पिण्याची वेळ झाली होती हनुमान, आणि माझ्या सौभाग्याने दूध घेतल्याशिवाय मला ते घेण्याचा अधिकार नाही ना दादा, म्हणून मी माझ्या सौभाग्याची वाट पाहते. 14 वर्ष गेलाय माझा अभिमान. असं वाटत होतं की मी शेषाचा अवतार असणाऱ्या लखनजीला औषध नेणार आहे. गेलाय माझा अभिमान. एक पतिव्रता 14 वर्षापासून उपवाशी राहून दूध पिण्याची वाट पाहत असेल आपल्या सौभाग्याची, तर तिच्या सौभाग्याला ती दूध घेतल्याशिवाय जाण्याचा अधिकार देतोय कोण? 14 वर्ष उमरठ्यामध्ये दुधाचा प्याला घेऊन आपल्या सौभाग्याची वाट पाहणं याला वैराग्य म्हणतात. वैराग्य शोभा वैराग्य कशाला म्हणतात तुकोबारायला विचार सांगतो. वैराग्य कशाला म्हणतायत माझ्या स्वानंद सुसनिवासी जोग महाराजांना विचार सांगते. आणखी पुढे सांगते वैराग्य कशाला म्हणतात वैकुंठवासी विठ्ठल महाराज गुरूंना विचारा सांगते. वैराग्य सोपं आहे, गप्पा मारणं सोपे आहे. वैराग्य कसे नाही ना वैराग्य, ज्ञान टिकणार नाही. ज्ञान नाही असं नाही, ज्ञान तर आहेच ना. ज्ञाने विनय एके उपाय करते जितुके असं म्हणतायत ना. ज्ञान तर आहे, ज्ञानादेव असं म्हणतात. ज्ञानाने, फक्त ज्ञानाने. कारण वैराग्य कुठे आहे म्हणतात तो. वैराग्य नसेल तर ज्ञानाचा उपयोग होणार नाही, लक्षात ठेवा. चला कर्माकडे जाऊ आपण. कर्म 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 म्हणतोय आपण, तर सज्जनानु कर्मासाठी सुद्धा विधी निषेधाची गरज नाही. कोण म्हणते आपल्याला विधी निषेध करते दादा? कोण म्हणते विधी निषेध करते आपल्याला? आपल्याला विधी नाही निषेधही नाही, लक्षात ठेवा. विठाला
आमच्याकडे 25 वृद्ध आहेत, वृद्धांची सेवा करते. आणि आमचे तीर्थराज महाराज आहेत, ते गायीची सेवा करतात. एक गायीचे सेवक आहेत, एक वृद्धांचे सेवक आहेत. कर्म सांगत असताना ब्राह्मणपणे पूजा मांडली आपल्याला माहित आहे. ब्राह्मण पूजा करता करता म्हटले डोळ्याला पाणी लावा. आता यजमानाला माहित असतो तो कोणाच्या डोळ्याला लावतो, त्याने ब्राह्मणाच्या डोळ्याला. अरे बाबा, माझ्या डोळ्याला नाही लावायचं, तुझ्या डोळ्याला लावायचं. अक्षतेचा नंबर आल्यानंतर त्याला माहितच नसतो, त्याने अनुभव घेतल्या आणि ब्राह्मणाच्या अंगावर टाकून दिले. तीर्थ म्हटल्यानंतर सर्वीच होत नाही ब्राह्मणाच्या अंगावर. ब्राह्मण मला राग आला. ब्राह्मणपणे आपली बाई अशी वर सारली आणि यजमानाच्या कानाखाली झाड काढली. तर यजमानाच्या कानाखाली ब्राह्मणपणे झाड काढल्यानंतर यजमानाला असं वाटलं हा विधीचाच प्रकार आहे. पूजा करता करता ज्या अर्थी झाड निघतो त्या अर्थी हा विधीचाच प्रकार असते. तर ब्राह्मणपणे जशी विधी केली तशी आपल्याला करावं लागेल. त्याने झाड काढला. ब्राह्मणाला जास्त राग आला. जर ब्राह्मण 75 वर्षाचे होते आणि 35 किलोचे होते, यजमान 50 वर्षाचा होता आणि 115 किलोचा होता. शेवटी ब्राह्मणाला जास्त राग आल्यामुळे यजमानाच्या छातीवर ब्राह्मण बसतो. ब्राह्मण यजमानाच्या छातीवर बसताना यजमान म्हटला, हो त्यात आपण तुमची विधी नंतर माझा नंबर आहे. बाई बिचारी कंबर हात घेऊन उभी होती. बाई काय बाई पूजा बाई काही बाई पूजा केला पूजा म्हणताय. कशी बाई पूजा बाई, आता काय होईल मी ब्राह्मणाचं बाई, हा यजमान द्यायला विधी करेल त्यावेळेला ब्राह्मणाचं काय होईल. अर्धच जर सारवलं बाई इतकी पूजा घालली, सगळं सर सारवलं असतं तर काय झालं. कर्म सांग, कर्म आणि धर्म
सज्जनानो, आपण बहुश्रुत होते आहात. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये हा मंडप भरलेला आहे. जवळजवळ महिलाचा मंडप तर भरलेला आहे, पुरुषांचा सुद्धा जवळजवळ भरलेला आहे. मला असं वाटतं की पहिल्या दिवशी एवढा समाज मी तरी महाराष्ट्रामध्ये पहिल्याने पाहत असेल. हे नगद नारायण महाराजांच्या वरचं हे आपलं प्रेम आहे आणि या प्रेमाचंही दर्शन आहे. सज्जनानो, हा इतिहास आहे आपल्या गावातला बरं का. एवढा मोठा मंडप, एवढी सगळी व्यवस्था, आणि मला असं वाटतं की पहिल्याने तुमच्या गावात हेलिकॉप्टर उतरलं असेल ना. पहिल्याने नाही का हेलिकॉप्टर उतरलं असेल, पोराची तर मजा झाली असेल. पूर्ण बघा म्हणून येत असते. मला असं वाटतं की हा इतिहास एखाद्या वेळेला आपण जाऊ पुढे, पण हे लहान लहान मुलं आहेत ना, हा इतिहास कधी विसरणार नाही. कधी अभिमानाने सांगतील नंतर नंतर वाट्यावर, अरे हेलिकॉप्टर मजा होती. आणि हा इतिहास अत्यंत महत्वाचा असतो. हा इतिहास त्यांना संदेश देत आहे. म्हणून नगद नारायण महाराजांची कृपा आहे. सज्जनानो, हे फक्त नारायण नाही, हे नगद नारायण आहे. नारायण उदार आहे म्हणून तर म्हणावं लागलं नारायणाबद्दल की याचकाचा भार घेऊ नये धार, तो उदार आहे. पण हे नगद आहे. हे नारायण नगद आहे. तुम्ही यांची सेवा करा, त्यांचं तुम्हाला परत फेर नगद आहे, लक्षात ठेवा. म्हणून नगद नारायण महाराज, मला असं वाटते की मराठवाड्यातलं या शतकातलं संप्रदायाचं हे उगमस्थान आहे. आणि म्हणून या घराण्याबद्दल, या घराबद्दल, महाराजांबद्दल आम्हाला अत्यंत प्रेम आहे. महाराजांची माझी तर भेट कधी कधी होते. आमचे संभाजी महाराजांची भेट आम्ही ते रस्त्यावर आहे. आम्ही 1 वाजता 2 वाजता 3 वाजता साखरी बाजूला उठतात. आम्ही त्या ठिकाणी आराम करतो, कारण आम्ही लांबच्या आम्हाला कुठं तरी शोधावंच लागतं आरामाची जागा. आणि म्हणून कर्म आहे सज्जनानो, पण कठीण आहे. तर योग ही भगवत प्राप्तीचे साधन आहे ना. योग आहे ना. योग नाही असं कोण म्हणते? योगाने माणूस अमर होतो रे का? किती वर्ष माणूस जगू शकतो? मला असं वाटतं तुम्हाची कुणाकुणाची अमर होण्याची इच्छा असेल तर तुम्ही ऐका, मी सांगतो ते तुम्ही उद्यापासून चालू करा. तुम्ही अमर व्हासाच, खरंच अमर होसाल बघा. तर हे सगळे तुमचा म्हणून बरोबर 5 जण ठेवले. कीर्तनकाराची व्यवस्था आहे काय? एकच पुढे पाठीमागे. तुम्हाला अमर होण्याची इच्छा असेल तर ऐका, एका सोहन क्रिया करा उद्यापासून. सोहन क्रिया कशाला म्हणतात? सोहन क्रिया. इच्छी बाहेर ओढायची, याला सोहन क्रिया म्हणतात. किती दिवस ओढायची? 12 वर्ष ओढायची विनेकरी. 12. आणि एक दुसरी छेदन क्रिया आहे. त्या दोन्ही क्रिया बरोबरच करायच्या असतात. जिभेच्या खालचा जो भाग आहे ना, तो एक केसा इतका कापायचा रोज. दोहन क्रिया आणि छेदन क्रिया 12 वर्ष सतत करायची, लक्षात ठेवा. म्हणजे आम्हाला 200 वर्ष जरी झाले सप्ताहाला तरी विनेकरी बदलायचं काम पडणार. कीर्तनकार बदलतील, सगळे बदलतील, पण विनेकरी, दोहन क्रिया करणारा विनेकरी उद्यापासून तुमच्यासाठी द्यायचं. दोहन ती चीज एवढी लांब येते, एवढी लांब. ती लांब झालेली चीप मग अशी टाळूला लावायची असते, मग तास लावून बसायचं असते. किती वर्ष? ते सुद्धा 12 वर्ष. जेवून खाऊन नाही, नाश्ता करून नाही, तसंच बसायचं असते. मग काय होते बघा, इथं आता सापाच्या आकाराची एक कुंडलिनी आहे. सापाचा आकार आहे तिला. ती मग जागृत होते. ती जागृत झाल्यानंतर मग ती रक्त देत खात 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 अशी वर जाते बघा. इथं आल्यानंतर तो अनाहत नावाचा ध्वनी होतो. त्याच्यातच योगी चालले जातात. मग ती कुंडलिनी मग ती वर जाते. वर गेल्यानंतर इथं अमृत तलाव आहे. त्याच्यातून अमृत स्त्राव होऊन याच्यासाठी ती जीभ अशी आडवी लावायची असते. मग इथं अमृत कुठली आहे? आपली अमृत कुठली,
तुम्ही लक्ष देऊन ऐकता ना पण हे सगळं तुम्हाला करायचंय ना अर्थात तिचं अमृत कुप्पी आहे त्या अमृत कुप्पीला ते स्पर्श करते कुंडलिनी ते अमृत कुप्पी सांडते ते सांडल्यानंतर मग आपला देह तेजस्वी होतो स्वरूपवान होतो आणि अमर होतो उद्यापासून तुम्ही सगळे टाळकरी चालू करा आम्ही दुसरे टाळकरी आणू शक्य आहे म्हणून तर नाथ बाबाला म्हणावं लागलं शरीर शोषण प्राण निरोधन मन पंचक्रोशीमध्ये जर गोहत्या होत असेल तर गायत्री मंत्राच्या जपाचं फल भेटत नाही का या देशामध्ये जगातलं जाऊ द्या पण आपल्या देशामध्ये या अहिंसावादी देशामध्ये या साधू संतांच्या देशामध्ये अशी एकही पंचक्रोशी नाही की ज्या पंचक्रोशीमध्ये गोवंशाची आणि गायीची हत्या होत नाही बघा अरे स्वातंत्र्याच्या अगोदर पुढारी म्हणत होते इस देश के गोवंश के ध्यान न देकर हमने बहुत बड़ा गुनाह किया है इस देश के गोवंश के ओर ध्यान न दिया जाए तो इस देश की स्थिति बिगड़ सकती है गो माता तो हमें माता से ही बढ़कर है स्वातंत्र्य पाहिजे का गाय जिवंत पाहिजे त्यावेळेला सांगितलं होतं हे स्वातंत्र्य आम्हाला आणखी 10 वर्षाने भेटलं तरी चालतंय पण आमच्या देशातली गाय स्वतंत्र झाली पाहिजे असं म्हणत होते या देशातले लोक स्वातंत्र्यानंतर ते विसरले 3670 कारखाने होते ते कारखाने 36,000पेक्षा जास्त झाले माझ्या दादांनो स्वातंत्र्यामध्ये हा ऋषी मुनींचा देश आहे खरं म्हणजे ज्या असत्य अहिंसा और धर्मता पग पग ललता डेरा भारत देश हे डेरा असं ज्याच्याबद्दल बोलल्या जाते अशा देशामध्ये गोहत्या होणं हे फार मोठं पाप आहे फार मोठं पाप तुम्ही कसं ऐकताय तुम्ही कसं समजताय मला माहित नाही पण माझे नाथ बाबा सांगतायत याला की गायानी सज्जन माझा जान जीव प्राण माझे पूजेचे अधिष्ठान सुलभदान ये दोन्ही आपत्काली गोरक्षण करीतो पर्यंता मददान त्या सवेनी आपण गोरक्षण करीत असे
निर्लोभ गायीची सेवा तिने माझी प्राप्ती उद्धवा. नाथ महाराजांनंतर भरोसा आहे नाथला महाराजांच्या. या देशामध्ये अशी एकही पंचक्रोशी नाही माझ्या दादानं की ज्या पंचक्रोशीमध्ये गायीची हत्या होत नाही. आणि होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गायत्री मंत्राचा जप केला तरी त्याचं पुण्य तुम्हाला भेटत नाही. आणि म्हणून योग्य देश नाही, योगासाठी युक्त काल नाही, कर्मासाठी विधी निषेध नाही आणि ज्ञानासाठी आपल्याला वैराग्य नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात अवघ्या वाटा झाल्याची, अवघ्या वाटा झाल्याची भक्तिपंथ बहुसोपा. अर्थात कलियुगामध्ये सगळ्या वाटा क्षीण झालेल्या आहेत. पुढे चाला. आणि याला अधिकाराची गरज आहे ना दादा, याला सहकारी साधनेची गरज आहे ना. ज्ञानासाठी वैराग्य पाहिजे म्हणजे सहकारी साधना पाहिजे. सहकारी साधना आणणार कुठून? धर्मासाठी विधी निषेध पाहिजे म्हणजे सहकारी साधना पाहिजे. आणणार कुठून? पण नामचिंतन ही साधना अशी आहे की ज्याला सहकारी साधनेची गरज नाही, ती स्वतंत्र आहे. एखादा पारधी जर शिकार करण्यासाठी गेला तर त्याला शस्त्राची गरज आहे. पण वाघ ज्या वेळेला शिकारीसाठी जातो त्यावेळेला त्याला शस्त्राची गरज नाही, तो स्वतंत्र आहे. एखाद्या दिव्याला जर प्रकाश द्यायचा असेल तर त्याला तेलाची गरज आहे. पण सूर्य ज्या वेळेला प्रकाश देतो त्यावेळेला त्याला तेलाची गरज नाही, तो प्रकाश देण्यासाठी स्वतंत्र आहे. ज्ञान आपल्याला मुक्त करेल पण त्याला वैराग्याची गरज आहे. पण नाम मात्र असं आहे की ते त्याला वैराग्याची गरज नाही, ते स्वतंत्र आहे. किंतु स्वतंत्र मे वैतम काम कामीर कामदम. त्या ठिकाणी अधिकाराची गरज आहे, या ठिकाणी अधिकाराची गरज नाही. आणि म्हणून सगळ्यांना अधिकार असलेली साधना नाम साधना आहे, कीर्तन साधना आहे. म्हणून महाराज म्हणतात कलियुगा माझी करावे
सहकारी साधनेबद्दल मी बोललो होतो. काही करण्याची गरज नाही. सहकारी साधना कशाला म्हणतात? एका माणसाने पुत्र विकत घेतलं, जवळजवळ 50 का 1 लाख रुपयाचं पुत्र होतं. आपल्याला काय करायचं होतं पुत्र, अर्थात पुत्र सुद्धा आता फार महाग झालं. आणि आता कसं झालं पहा, कुत्रे महाग झाले, माकड स्वस्त झाले. पण माकडाला कोणी विचारच नाही. आता नाही का, आता काळ माकडाचा राहिला नाही का, आता कठीण झाला. आता नाही का, आताचा काळ मुलांचा राहिला नाही असं मला म्हणायचं. अर्थात 1 लाख रुपयाचं पुत्र विकत घेतलं आणि ते पुत्र घरी आणलं. चोर आले त्या घरी, चोरी करून गेले. पुत्र झोपलेलंच होतं. पुत्र झोपलेलं. तो मालक ते पुत्र घेऊन गेला. असं पुत्र दिलं. एवढं मोठं पुत्र झालं आणि खुशाल झोपायसाठी पुत्र घेतलं. पण एवढं मोठं पुत्र खायला किती लागते राव. चोर चोरी करून गेले म्हणजे झोपेल होतं, मधात झोपलेलं होतं म्हणे. पुत्र चोर चोरी करून गेले, खुशाल झोपलं होतं म्हणे. हे असं पुत्र घेऊन जायला द्या पैसे परत. असं काही करू नका, तुमचा गैरसमज होतो. मी काम करायची 25,000 रुपयाचं छोटं पुत्र घेऊन जा. आणखी हे छोटं कशाला, हे छोटं कशाला द्यायला होतं म्हणे. नाही चोर ज्यावेळेला यायची ना त्यावेळेला मोठं पुत्र झोपलेलं जायची, म्हणजे छोटं त्याला जागत राहील. त्याला सहकारी साधन म्हणतात. त्या सहकारी साधनेची गरज नाही. महाराज म्हणतात युक्ताहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले. युक्ताहाराची गरज नाही, दुसऱ्या सहकारी साधनेची गरज नाही. अल्पनारायणे दाखविले. कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण देल भेटी. पुढे चाला. विषय असा आहे की यासाठी काही सोडावं लागेल का? नाही झालं. काय झालं, एका दुकानदार महाराजांकडे आला आणि तो दुकानदार म्हटला की महाराज आमचं दुकान फार मोठं आहे, आम्हाला वारीला जाणं होत नाही, आमचं कीर्तनाला जाणं होत नाही, आम्हाला कुठंच जाता येत नाही, दुकानाचा फार मोठा बोजा आहे, लहान लहान मुलं आहेत, काय करावं काही कळत नाही महाराज. महाराजांनी त्याला विचारलं तू काय विकतो रे? तो म्हटला महाराज मी मसाल्याचे पदार्थ विकतो. मसाल्याचे पदार्थ म्हटले हा काय काय विकतो मसाल्याचं? तुम्ही ट्रक मी माल येतो महाराज आपल्या दुकानात आणि खूप होलसेल दुकानदार आहोत आपण मसाल्याचे. काय काय विकतो तू? त्याने नाव सांगितले. कायफळ असते ना मसाल्यात, कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे, जिरे आणि हिंग हे पदार्थ असतात मसाल्याचे. कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे, जिरे आणि हिंग हे विकतो महाराज. म्हटलं हा तुझ्यासाठी हा उपदेश आहे का? हा कसा काय उपदेश असू शकतो महाराज? अरे म्हणे कायफळ म्हणजे काय आहे? फळ आहे. कायफळ काय आहे? फळ. पण लक्षात ठेव कायफळ हे मायफळ आहे, हे मायेचं फळ आहे आणि हे मायेचं फळ आहे म्हणून तर त्याला कायफळ. कायफळ, मायफळ आणि म्हणून तर जायफळ. पण हे ज्याला कळलं ना त्याला मिरे होण्याची शक्यता आहे. मिरे 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 हे लक्षात ठेव. हा मिरे ही ज्या वेळेला जिरे हा मिरे ही ज्या वेळेला जिरे त्यावेळेला हिंग 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 नाही समजतो तुम्हाला? हिंग हिंग न लगे लौकी
आजपासून या उत्सवाची सुरुवात होत आहे। आजचा उत्सवाचा पहिला दिवस आहे। 12 ते 3 रामप्रभूची कथा आहे, 9 ते 11 कीर्तन आहे। त्या सगळ्या कार्यक्रमाचा आपण लाभ घेतला पाहिजे। तर म्हणजे ही गंगा आपल्या गावामध्ये आलेली आहे का? बहुत दिवस होती मग आस आजी आजी घडले सायाशिरे। ही गंगा नगत नारायण महाराजांची गंगा ही आपल्या गावामध्ये आलेली आहे। आपण याच्यामध्ये स्नान केलं पाहिजे। कोणीही परिसरातला माणूस वंचित न राहता या मंडपामध्ये येऊन खऱ्या अर्थाने त्या धर्म मंडपामध्ये भक्ती रसामध्ये त्यांनी सामील झालं पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो। पूजनीय महाराजांनी या ठिकाणी येण्याबद्दलचा मला आग्रह केला। हरिभक्तीपरायण माझे स्नेही ज्येष्ठ गुरुबंधू
शिवाजी महाराज, माझे स्नेही खऱ्या अर्थाने संभाजी महाराज, खऱ्यामध्ये महाराजांनी मला या ठिकाणी येण्याचा आग्रह केला. आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. नगद नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की महाराज आमच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा घडवू द्या. कारण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर दुसरा नाही. सर्वांना घेऊन चालणारा संप्रदाय जर या जगात तुमचा असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय. लक्षात ठेवा, वारकरी सगळ्यांना घेऊन चालणारा. तुम्ही घरातून वैतागाने एखाद्या वेळेला एखाद्या दिंडीत सामील व्हा. वैतागाने तुमच्या घरामध्ये माळ नसू द्या, एखाद्या वेळेला एकादशी नसू द्या, तुम्ही कीर्तनकाराच्या टिंगला केलेली माणसं असू द्या, नाही का, तुम्ही अशी असू द्या, कीर्तनकाराची हजामत केलेली असू द्या तुम्ही, पण एखाद्या वेळेला आमच्या दिंडीमध्ये सामील व्हा. आमचा एखादा विनेकरी गैरहजर असू द्या, तुम्हाला फेटा बांधून तुमच्या घरामध्ये विना टाकू द्या. लोक तुम्हाला काहीच विचारणार नाही. लक्षात ठेवा, तुमचे पाय धुतल्याशिवाय राहणार. असं कुठे असं कुठे हे दवाची वाहावो जाऊन पोती गंगाजळ मग होणी ठाकती केवळ गंगारूप. हे खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, नाही का, जवन घापती एक वाटी अग्नी माझी, नाही का. आणि म्हणून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय दुसरा नाही रे राजांनो. आपण वारकरी आहोत म्हणून बोलतो असं नाही. सर्वांना घेऊन चालणारा खटनट यावे, शुद्ध होऊन जावे आणि सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय. आमच्या लोक महाराज संस्थेमध्ये जा, गेलात ना तर तुम्हाला गाव विचारतील, गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी नाव विचारतील, तुमचा तालुका विचारतील, जिल्हा विचारतील, तुमच्या वडिलांचं नाव विचारतील, पण जोग महाराजांच्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला जात कधी विचारला जाणार नाही. या आणि शुद्ध होऊन जा. अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाची ही परंपरा जपणारा, समर्थपणे जपणारा आणि सबंध महाराष्ट्राला संदेश देणारा, या शतकातील, या मराठवाड्यातील संप्रदायाचं उगमस्थान असणारा गड जर तुमचा असेल तर तो नारायण महाराजांचा गड आहे. त्यांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. यासाठी मी महाराजांचे आभार मानेल आणि नगद नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल की महाराज आम्हाला वारकरी संप्रदायाची सेवा करू द्या, अखंड करू द्या, गोमातेची सेवा करू द्या, देवधर्म आणि देशाची सेवा करू द्या. किती दिवस जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत घडत राहू द्या. ही शुभकामना महाराजांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर